You're listening to podcast by Cineflux Studios. नमस्कार, मी सागर साळुंके स्वागत करतो तुमचं आपला नगरसेवक या सिरीजमध्ये. मी आलो आहे पुण्यातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये, म्हणजेच केशवनगर, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी आणि 17.5 नळीमध्ये. या प्रभागाचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजश्रीताई विक्की माने यांचं मी सुरुवातीला मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या प्रभागातील नागरिकांचे आधारस्तंभ, नागरिकांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे आदरणीय शासन नियुक्त नगरसेवक म्हणजेच विक्की माने यांचंही मी मनापासून स्वागत करतो. सुरुवातीला मी राजश्रीताई यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार, मी राजश्री विक्की माने, केशवनगरचे शासनयुक्त नगरसेवक विक्की माने यांची मी पत्नी आहे. मी बाणेर पाषाण सोमेश्वरवाडी इथे लहानाची मोठी झालेली आहे. 2018 मध्ये केशवनगरची सून म्हणून विक्की माने यांच्या घरी आले. परिचय सांगायचं झालं तर गेल्या 4 ते 3 वर्षापूर्वी मला मिस्टरांना शासनयुक्त नगरसेवक पद मिळालं. आमचे मार्गदर्शक प्रमोद नाना भानगिरे आणि आमचे आधारस्तंभ माननीय एकनाथजी शिंदे या साहेबांकडून आम्हाला आमच्या कामाची पावती म्हणून डायरेक्ट 34 गाव विकास कमिटीतर्फे माझ्या मिस्टरांना शासनयुक्त एक पद मिळालं आणि त्या पदाअंतर्गत आम्ही खूप छान विकास केशवनगरचा केलेला आहे. वा वा वा. मला पहिल्यांदा विचारायला आवडेल की महाराष्ट्रभर अनेक उमेदवारांचे तिकीट कापले गेले. अशा काळामध्येच तुम्हाला ही सुवर्ण संधी भेटली आहे. तर तो इतिहास तुम्ही घडवणार आहात का? आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्यावर विश्वास दाखवला, तर त्याच्या पाठीमागचं आम्हाला ऐकायला भेटेल, नागरिकांना ऐकायला भेटेल की तुम्हाला तिकीट कसं काय भेटलं? तिकीट भेटलं म्हणजे ऍक्च्युली मध्ये आम्ही आमच्या केलेल्या कामांची पावती आहे ही. गेल्या ज्या 3-3.5 वर्षापूर्वी जे आम्ही जनतेत उतरून काम केले, शासनयुक्त नगरसेवक पद मिळायच्या आधी देखील माझे मिस्टर त्यांचे एक स्वतःचं फाउंडेशन होतं, यशस्वी सोशल फाउंडेशन. त्या फाउंडेशन अंतर्गत काम करत होते. त्याच्यानंतर माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या बरोबर आम्ही नाना भानगिरे आम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. पुण्यामधून माझे मिस्टर नाना भानगिरेंबरोबर सगळ्यात पहिल्यांदा असे आहेत की ते नानांबरोबर आणि एकनाथभाई शिंदेबरोबर गेलेले. आणि त्यांनी आमच्यावर तो विश्वास दाखवला, त्याला आम्ही सार्थकी पडलो. आम्ही जनतेमध्ये ग्राउंड लेवलला उतरून दोघं नवरा बायकोंनी कामं केलेली आहेत आणि आमच्या कामाची पावती हेच आमचं तिकीट आहे. वा वा. मला पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की विरोधक जे आपले आहेत त्यांच्या तुलनेत तुमची अशी काय वेगळी भूमिका आहे आणि तुमचं विजन काय आहे? विरोधकांची तुलना करायची झालंच तर मी आता लेडीज आरक्षण पडलं म्हणून मी घराच्या बाहेर नाही पडलेली. 2018 मध्ये माझं लग्न झालेलं आहे. त्याच्या सेकंड डे पासून म्हणलं तरी चालेल, मी माझे मिस्टर आणि मी दोघं टू व्हीलरवर बाहेर पडायचो आणि जिथे काम, जिथे प्रश्न तिथं उत्तर म्हणून विक्की माने आणि राजश्री माने असायचे. आम्ही रोज रोज डेली 9 वाजता बाहेर पडून की काही कुणाच्या समस्या आम्ही स्वतःहून जनतेला विचारायचो. आम्ही तुमच्या कामासाठी तत्पर आहोत. तुमच्या काही समस्या असतील ते सांगा, आम्ही सॉल्व्ह करू. त्यामुळं जनतेची कामं जी आम्ही केलीत, ते बाकी कोणी केलेली नाहीयेत आणि त्यासाठी जनता मला पहिल्यापासून ओळखते. मी विरोधकांसारखी आत्ता लेडीज आरक्षण पडलं म्हणून मी बाहेर नाही आलेली. मी पहिल्या दिवसापासून बाहेर आहे आणि मी मिस्टरांच्या नावाखाली म्हणजे त्यांच्या केलेल्या कामांच्या अंतर्गत मी माझं तिकीट नाही बसलेलं. मी स्वतः पण कामं केलेली आहेत. हे जनतेने बघितलेत. रात्रीचे 2:30 वाजता डांबराच्या गाड्या आल्यात तर मी स्वतः रस्ते करण्यासाठी थांबलेले आहे. पोलीस स्टेशनमध्ये मुलांचे काही प्रॉब्लेम झाले, भांडण झाले, तर मी स्वतः पोलीस लाईनमध्ये राहिलेली. शिवाजीनगरला माझे चुलते PSI होते. त्यामुळं बऱ्यापैकी पोलीस मित्र पण माझे ओळखीचे आहेत आणि अनुभव आहे म्हणजे मला त्याचा. मी मिस्टरांबरोबर कायम रात्रीचे 2 नाही 2:30 नाही आम्ही दोघं तिथं असायचो. आणि तोच विश्वास जनतेमध्ये दिसला की विक्की मानेंची वाईफ राजश्री माने ह्या विक्की मानेंच्या नावाने नाही ओळखत आहे आम्ही जास्त. त्यांचं स्वतःचं पण काम आहे. तो मोठा माझा पॉइंट आहे की विरोधकांच्या तुलनेत मी कॅपेबल आहे की मला तिकीट भेटलं. म्हणजे तुम्ही अजून नगरसेवक नाही आहात, तरी तुमचं कार्य एवढं महान आहे. खूप. हं? मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या प्रभागामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न भयंकर दिसतोय. बरोबर आहे. तर तुम्ही निवडून आल्यानंतर त्याच्यावरती काय तोडगा काढणार? काय उपाययोजना आहेत तुमच्या? ट्रॅफिकचा प्रश्न म्हणलं तर आता आपलं
जे डीपी प्लॅन आहेत आपले ते Yes. पडलेलेच आहेत. पण त्याच्यामध्ये काही काहींचे प्लॉट जातात ते 18 मीटर म्हणजे किती 36 ना 36 मीटरचा आहे पण तो आपण 18 मीटर मध्ये करावा असं आम्ही बोललेलो आहे. आणि ते बोललेलं असताना त्याच्यात सुद्धा काही लोकांची घरं जातात. ते आपल्याला तसं नाही करायचं. त्यासाठी आम्ही काय बोलतोय त्याला जे पर्यायी रस्ते आहेत, आम्ही पर्यायी रस्ते पहिले सांगितले, की ज्या रस्त्याला ट्रॅफिक होते त्यासाठी थोडं मूव्ह करून पर्यायी रस्ता कुठून आहे ते पहिल्यांदा चालू करू आपण आणि मग डीपी प्लॅन मधले रस्ते चालू करू. आपण 2-2.5 वर्षापूर्वी मुंढव्या चौकामध्ये माननीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंढवा चौकामध्ये एक आंदोलन घेतलं होतं ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आणि ते इतकं मोठं आंदोलन झालं ना, केशवनगर, मुंढवा सगळ्या रहिवाशांनी आम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट केला. आमचे शिवसैनिक तर जनतेत म्हणजे शिवसैनिक तर रस्त्यात उतरले होते. शिवाय जनतेने पण आम्हाला सपोर्ट केला होता, की आम्हाला गरज आहे आणि शिवसेना जनतेसाठी उतरलेली आहे रस्त्यात आणि त्या आंदोलनाचा खूप मोठा फायदा झाला. आपला प्रस्ताव पुढं मान्य झाला. त्यासाठी फंड देखील अवेलेबल झाला. पण तो पुरेसा फंड नसल्यामुळं आपण ते काम सध्या चालू नाही केलेलं. पण ज्यावेळेस आपण आता 16 तारखेला आपला गुलाल जेव्हा उधळेल, त्या टायमाला आम्ही त्या पदावर बसू आणि ते अधिकार आमच्याकडे येतील ना, त्या टायमाला पहिला केशवनगरचा पाण्याचा प्रश्न, मांजरी, केशवनगर, शेवाळवाडी या चारही भागात पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. आता आमचे पदयात्रा प्रचार चालू आहे. त्या अंतर्गत प्रत्येक ठिकाणी म्हणजे महादेवनगरला गेलो होतो, तर तिथं 4-4 दिवसाआड पाणी येते. म्हणजे ती लोकं कशी राहतात हा मोठा प्रश्न आहे. आम्ही प्रत्येक जनतेला तेच आव्हान केलेलं आहे, की आम्हाला फक्त एकदा चान्स द्या. आम्ही शासननियुक्त नगरसेवक असताना केशवनगरमध्ये 100 कोटीची कामं केलीत. जर लोकनियुक्त झालं तर आम्ही तुमचा विकास आणि विकास हेच आमचं ध्येय उद्दिष्ट असणार आहे. त्यामुळं म्हणजे इथल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्याच्यावरती तुम्ही काम करत आहे. हां. म्हणजे एवढ्या विकसित भागामध्ये आज सुद्धा टँकरने पाणी दिले जाते. त्याच्यावरती तुम्ही काम करणार आहात. त्यासोबतच तुम्ही रस्त्यांच्या ट्रॅफिकवरती काम करणार आहात. मला साधा प्रश्न विचारायचा आहे. असे भरपूर सारे प्रश्न असतात नागरिकांचे. तर त्यांना तुमच्याशी जर संपर्क साधायचा असेल, तर कसा साधावा? तुमचं ऑफिस कुठं आहे? थोडं ते सांगा नागरिकांना थोडक्यात. केशवनगरमध्ये झेड कॉर्नरला चाय खट्टा हॉटेल आहे. अच्छा. त्याच्या ऑपोजिट साइडलाच आपलं ऑफिस आहे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं आणि हे ऑफिस अशा ठिकाणी आम्ही घेतलंय, की जिथं मांजरीची पण लोकं आमच्याशी संवाद साधू शकतील आणि केशवनगरची पण लोकं संवाद साधू शकतील आणि मेन रोडला आपलं ऑफिस असल्यामुळं भरपूर जनता लोक आपल्या संग त्यांचे प्रॉब्लेम सांगायला येतात आणि आपण त्याचं सोल्युशन करतो. असे खूप सारे नेते मंडळी असतात, की निवडून आल्यानंतर जनतेशी म्हणजे भेटत नाही जास्त, की झालं काम आता व्हा लांब. तर तुमची भूमिका तशी नसणार आहे हे तुमच्या बोलण्यातून दिसत आहे. नाही, हा प्रश्न तुम्ही जनतेला जर विचारला ना, जनता ह्याचं उत्तर खूप छान देईल तुम्हाला, की राजश्री माने का? कारण की मी आत्ता सुद्धा प्रचार चालू आहे. सगळे सगळे उमेदवार फोर व्हीलरनी फिरतात या ठिकाणी त्या ठिकाणी. एकमेव राजश्री विखे माने ज्या टू व्हीलरवर जातात आहे. मी स्वतः हे एक माझा अभिमान आहे शिवसेना आणि हा दुसरा अभिमान आहे चळवळीतला. मी स्वतः बुद्धिस्ट आहे आणि हा जो आमचा अशोक चक्र बुद्धिस्ट विचारांचा महात्मा फुले, ज्योतिराव फुले आणि आंबेडकर, जिजाऊ माता, रमाई माता यांचा अभिमान वाटतो. त्यांचे सगळ्यांचे विचार मी डोक्यात ठेवून त्यांच्यामुळं इथपर्यंत पोहोचले. हा सगळा डोक्यात ठेवून आम्ही हे सगळं चालू आहे आणि जनतेला मी रस्त्यावर काम करताना दिसते. जनतेला हे नकोय माणसं फोर व्हीलर असते त्याच्यामध्ये वरती झेंडा घेऊन उभे राहतात आणि सगळ्यांना बाय करतात. हे नेते त्यांना नकोय. त्यांना माहिती आहे हे नेते काही दिवसांनी निवडून आल्यानंतर ना त्या नेत्यांपर्यंत पोहोचायचं म्हणलं की पहिलं त्यांचं गेटच्या आतमध्ये गेलं की त्यांचं कुत्र्याच्या आतमध्ये गेलं की ड्रायव्हर भेटणार. ड्रायव्हर नंतर ना त्यांचा सेक्रेटरी मग त्या माणसापर्यंत पोहोचेल. पण एकमेव राजश्री माने आणि विकी माने असे आहेत की ते रोडवर स्वतः जाऊन त्यांना भेटणार. ताई कशा आहात? जेवलात का? तुमचे काही प्रॉब्लेम आहेत का? त्यामुळे जनतेने आम्हाला निवडलेलं आहे. आणि या प्रचारामध्ये जनता स्वतः म्हणते की आम्हाला शिवसेना पक्षच पाहिजे. की गेल्या 8 वर्षापूर्वी जे पक्ष त्यांनी निवडून दिले त्यांना, या 8 वर्षात काहीच कामं नाही झालेली आणि जनतेलाही दिसलेलं आहे ज्यांना आपण निवडून दिले त्यांनी काही कामं केलेली नाही. त्यामुळे एक चान्स शिवसेनेला आणि आपण 100 कोटीची कामं केली आहेत. ते जनतेने बघितलेलं आहे
दोघं नवरा बायको अहोरात्र काम करत असतात. माझा एक 6 वर्षाचा मुलगा आहे, फर्स्टला आहे तो. पण तेही म्हणजे लेडीजला माहिती आहे, मी स्वतःच त्याला पिकअप आणि ड्रॉप करते स्कूलमध्ये. येता-जाता मला सगळे बघतात. पण त्याच्याकडे सुद्धा आम्ही म्हणजे हे समाजकार्यासाठी त्याच्याकडे पण थोडंफार आमचं दुर्लक्ष होतं. पण समाजकार्य फर्स्ट आहे. म्हणजे जनता आम्हाला निवडून देणार हे म्हणजे ठामपणे जनतेने सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातली जनता बघत आहे, की ताईंनी किती सुंदर असं उत्तर दिलं आहे, की फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जपणारी ताई आपलं चूल-मूल सांभाळत. आता त्यांनी सांगितलं अभिमानाने, की माझ्या गळ्यामध्ये जे आहे अशोक चक्र म्हणजे जे त्याच्यामध्ये जे 24 आरे आहेत, त्यात 24 तास आम्ही काम करू. 24 तास इथल्या नागरिकांशी आम्ही संपर्क साधू. त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करू. माझा पुढचा प्रश्न सरांशी आहे, की सर तुम्ही शासन नियुक्त नगरसेवक आहात. द या एवढ्या काळामध्ये तुमची कामं काय-काय आहे? हे नागरिकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायला आवडेल. साधारण 3 वर्षापूर्वी एकनाथभाई शिंदे हे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या पुणे शहराचे शहरप्रमुख, आमचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, गुरुवर्य प्रमोदनाना वानगिरे यांनी मला शिवसेनेत येण्यासाठी ज्यावेळेस अप्रोच केला, त्यावेळेस ह्या हडपसर विधान मतदारसंघातनं मी पहिला व्यक्ती आहे, जो त्यांच्या हाकेला ओढ देऊन मी तो मार्ग स्वीकारला. त्याचा मला आज सार्थ अभिमान आहे, की त्या व्यक्तींनी आमच्यावर विश्वास ठेवून पहिलं मला उपशहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली आणि ती काम करत असतानाच नुकत्यानेच म्हणजे जवळपास 7 ते 8 वर्षापूर्वी समाविष्ट झालेली ही गावं आमची. केशवनगर, मांजरी, शेवळवाडी, 17 आंबेगाव अशी 34 गावं आहेत. ज्या समाविष्ट गावातनं एक कमिटी तयार केली. उदय सामंत साहेबाच्या अंतर्गत आणि विभागीय आयुक्त पुलगुंटवार साहेब यांच्या अंतर्गत जी 34 गाव विकास कमिटी केली आणि त्याचं मला केशवनगरमधून सदस्य नेमलं झालं. त्यानंतर मी मागे बघितलं नाही ना, त्यांनी माझ्या कुठल्या प्रश्नाला आजपर्यंत नाही म्हणलं नाही. मी जी कामं घेऊन गेलो ती कामं दुसऱ्या मिनिटाला झाली. आणि मला सांगायला अभिमान वाटेल, की केशवनगर सारख्या भागामध्ये गेल्या 30-40 वर्षापासून सगळ्यात मूलभूत पहिला प्रश्न होता, की ड्रेनेज लाईन सगळ्यात जीर्ण झाल्या होत्या. सगळं सांडपाणी जाण्याची व्यवस्था नव्हती. सगळे रस्ते खराब होते. अशा अवस्थेमध्ये आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी, उदय सामंत साहेबांनी जवळपास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 1,000 कोटीचा निधी दिला त्या 34 गावांसाठी आणि त्यामध्ये 11 गावांसाठी 300 कोटीचा निधी दिला आणि त्यातनं मी जरा काय म्हणता येईल त्याला शब्द नाही मला सांगता येणार, पण मी त्यातनं एक आयडिया केली. त्या 300 कोटीतनं मी 100 कोटी फक्त केशवनगरमध्ये आणले. वाह, वाह, वाह! ते काय माहीत नाही मला कसं झालं, काय झालं. पण केशवनगरसाठी हा एक चमत्कारच म्हणावा लागेल मला, की 100 कोटीची कामं मी 2 वर्ष झालं, माझं एकही दिवस झालं काम बंद नाही. आपल्या पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम सर, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बिटू सर, अतिरिक्त आयुक्त दिवटे साहेब, अतिरिक्त आयुक्त पवन कौर मॅडम, हे चौघजण माझे त्यांच्याशी इतके चांगले संबंध झालेत, बॉन्डिंग झाले, की मी काम ज्या पोटतिडकीने त्यांच्यासमोर मांडतो, ते कामाला ते प्रथम प्राधान्य देतात. आणि असं कुठलाच दिवस नाही गेला, की मी काही काम केलंय किंवा कुठली अडचण आली, मी त्यांच्यापाशी अप्रोच झालो आणि त्यांनी मला त्याचं सोल्युशन नाही काढलं. तर अशा प्रकारे मी आत्तापर्यंत सांगायला खरंच अभिमान वाटतं, की या शिवसेनेच्या मी खरंच मनापासून आभारी आहे, की ना भूतो ना भविष्य अशी मागच्या 50 वर्षातली कामं एका साईडला आणि मी ह्या 2-3 वर्षात केलेली आम्ही शिवसेनेच्या मार्फत केलेली कामं एका साईड. वाह, वाह, वाह! किती सुंदर असं त्यांचं बोलण्यातूनच त्यांचा प्रामाणिकपणा आपल्याला दिसतो. कदाचित याच गोष्टींमुळे त्यांना हे तिकीट भेटलेलं असावं. त्यांचं काम दाखवतंय, की पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी 100 कोटींच्या या प्रभागामध्ये काम केलंय. निश्चितच त्यांचा निकाल लागेल असं वाटतंय जनतेला. जनतेने साथ द्यावी. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, की तुमचा जो प्रभाग क्रमांक 15 आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शिवसेनेचे एकूण 4 उमेदवार आहात. बरोबर. 4 उमेदवार कोण-कोण आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगा? 4 उमेदवार अ, ब, क, ड यानुसार 4 उमेदवार आहे. पहिल्या अ मध्ये
मी स्वतः राजश्री विखे माने, अनुसूचित जाती महिला. ब प्रवर्गामध्ये केशवनगरचे संदीप मारुती लोणकर, ओबीसी पुरुष. क मध्ये ओपन महिला सीमा सुधीर घुले आणि ड मध्ये निलेश दिलीप घुले. असे 4 आहेत. 2 केशवनगरचे आहेत आणि 2 मांजरेचे आहेत. संदीप दादा आणि विकी माने त्यांची मिसेस मी, आम्ही नगरमध्ये जेवढी छान कामं केली आहेत ना, जेवढे चांगल्या प्रमाणात, तसे सेम निलेश दादा घुले आणि सीमा सुधीर घुले. सीमाताईंचे मिस्टर हे आपले उपसरपंच होते मांजरीचे. त्यांनी मांजरीतला आपला सोलापूर हायवे आणि मोरे वस्ती या भागामध्ये खूप छान प्रमाणात काम केले आणि ते स्वतः दोनदा अपक्ष म्हणून निवडून आलेले. त्यामुळे त्यांचं खूप जबरदस्त काम आहे. आणि त्याचबरोबर निलेश दादांचं तर अख्ख्या मांजरी केशवनगरला माहितीच आहे. त्यांचं स्वतःचं कन्स्ट्रक्शनचं काम आहे. शिवाय त्यांचे वडील आणि त्यांची आई हेही पॉलिटिशियन मध्ये होते, म्हणजे सरपंच या पदावर होते आणि त्यांच्या घराची ही खासियत आहे की ते एकही निवडणूक हरलेले नाहीये. आणि असे हे तिन्ही पण उमेदवार दिग्गज आम्हाला लाभले, आमच्या शिवसेनेला लाभले, हे आम्हाला अभिमानास्पद आहे. आणि निलेश दादांनी त्यांच्या स्वतःच्या विहिरीतून स्वतःच्या स्वखर्चातून मांजरी गावाला पाणी पुरवठा केलेला आहे. पाणी पुरवठ्यासारखं हे पुण्याचं काम त्यांच्या विहिरीतनं स्वतःचे झालेले आहे. आणि जिथं आम्ही मांजरीत प्रचाराला जातो ना, तिथं एकच नाव सगळ्यांच्या तोंडात आहे, जय दादांनी आम्हाला पाणी दिलं, आम्ही कधी त्यांना विसरणार नाही. पाणी दिलं नाही म्हणजे बाकी पण त्यांनी कामं केली, पण मेन पाणी ताण ती त्यांनी भागवलेली मांजरी गावाची. तेव्हा मला आमच्या 4ही, मी आणि माझे 4ही, आम्ही 4 जणांचा अभिमान वाटतो ना, आमचा पॅनल हा निवडून येणारच. खूप मस्त वाटतंय यांच्यासोबत बोलताना, कारण हे प्रत्येक व्यक्तींना कृतज्ञ व्यक्त करत आहेत, प्रत्येक व्यक्तीला थँक्यू करत आहेत की त्यांच्यामुळं आम्ही इथं आहोत आणि यांचं खरंच काम दिसतंय या प्रभागामध्ये. माझा शेवटचा प्रश्न ताई तुम्हाला आहे की मतदारांसाठी तुमचा थेट संदेश काय असणार आहे? मतदारांना हेच आव्हान आहे की आम्ही 4ही उमेदवार निष्कलंक आहोत. हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे आमचा, की आम्ही निष्कलंक आहोत. 4ही उमेदवार तुमच्या बरोबर जनतेच्या एका हाकेला ओ म्हणून तुमच्यासाठी धावणारे आहात, अहोरात्र काम करणारे आहोत. मी एकट्याबद्दल सांगू शकत नाही, कारण माझ्या बरोबर माझ्या 3ही उमेदवारांचं तेवढंच महत्वाचं काम झालेलं आहे. आणि आमच्या 3ही ग्राउंड लेवलला काम करणाऱ्यांना तुम्ही बघा, ना कमळ ना घड्याळ, कारण की त्यांनी प्रत्येकाने एकमेकांना चान्स देऊन बघितलेले आहे, पण जनतेने त्यांना आता नाही स्वीकारायचे ठरवलेले. मग जनतेने तुम्हीच हे नाही स्वीकारायचे हे ठरवले, तर तुम्ही आम्हाला वोट करा, कारण की आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र पळतोय, काम करतोय. आमच्या मनात तुमची तळमळ आहे जनतेविषयीची. आम्ही पद घेतल्यानंतर ना, आम्ही घरात बसणारी मंडळी नाही, ते तुमच्या स्वतःच्या मनाला माहिती आहे. कुणाच्या आमिषाला बळी पडू नका. कुणी तुम्हाला काही आव्हान करेल, कुणाचा दबाव येईल त्याच्या खाली बळी पडू नका. आम्ही 4ही उमेदवार, कुणाला तुमचा दबाव आला तर आमच्याशी थेट संवाद साधा. स्वतः निलेश दादा आमचे सांगतात ते सगळ्यांना, कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका. आम्हाला एक कॉल करा, आम्ही तुमचं सगळं काही प्रॉब्लेम असेल ते सांगू. त्यामुळे नक्कीच तुम्ही धनुष्यबाणाच्या समोरची 4ही बटणं दाबून आम्हाला विजयी करा. धन्यवाद. येत्या 15 जानेवारीला इलेक्शनचा दिवस आहे. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जपणाऱ्यांना मतदान करायचंय का इतर विचारसरणीच्या लोकांना मतदान करायचं, हे आता तुमच्या हातामध्ये आहे. तळागाळातल्या माणसांना वरती घेऊन यायचे. आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुलेचा वारसा जपणारा हा महाराष्ट्र आहे. अशा साधारण माणसाला आपण मतदान करून नक्कीच येत्या 15 तारखेला दाखवून द्यायचंय. 16 तारखेला मोठा असा जल्लोष होणार आहे आणि 16 तारखेनंतर आपण लवकरच भेटू आपला नगरसेवक या सिरीजमध्ये. तोपर्यंत नमस्कार.